हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. तर सर्वांना नमस्कार. आजचा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे एक उद्देश आहे. आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, तसेच आज आमचे रूम ओनर घेगडमल साहेब त्यांचा पण बड्डे आहे. त्यामुळे आपण आज एक विशेष ब्लॉग करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह तर वेगळाच, आणि त्यानिमित्तानंच आज आमचे रूम ओनर घेगडमल साहेब यांचा पण बड्डे आहे. तर चला तर मग आज आपण त्यांचा बड्डे सेलिब्रेट करूयात. त्यांना आपण सरप्राईज देऊयात. त्यांच्या मुलींनी केक पाठवला बरं. ते सगळं तिकडून नियोजन इतकं करावं लागेल मला जाऊन दाबून. वाढवता येतं का पाय बघायला थोडंसं. जसं काय लग्नात नाटल्या वा. तुम्हाला काय त्याच्यामुळेच काकांनी पसंत केलं तुम्हाला. सुंदर दिसतात. बसा दोघे पण बसा. हां ओके बरोबर आहे आता. हिंसा हा ओळा. फोटोशूट कोणाकडे? मोबाईल तुम्ही तुमचं चालू दे. बरं. त्यांना केक घ्या ना. केक घेऊन जा ना. केक थोडा थोडा हातात घेऊन जा असं. आहे सर. ते बघ ते ताट असतं ना तर असं खराब नाही होत. या मुलींना जायचं होतं ना रे. चला तो मला दे. चल तू मला दे पटकन त्यांना जायला. फोटो चालू. फोटो काढ. ओके चालेल. यांना दे, यांना थोडं. त्यांना द्या आता. त्यांना दे पीस. तुम्ही घ्या पीस घ्या याच्यातून. चला घ्या त्याच्यातून. आता हे काय कापायला तिने ताट नाही आणलं. हां घ्या सगळेजण घ्या. घेऊन टाका. दे इकडं. हो फोटो घे इकडून. आमची पोरगी आहे ती नाते आमची. बर्थडे मला माहीतच. आता ह्यांच्याकडे नियोजन होतं सगळं. मी जरा लेट आलो, नाशिकला गेलो. बरं तू काय करते आता? तू जेवण वगैरे करून येते का? बस भाभी केक खिलाते कट करा. आहे तुकडा आहे. राहू द्यायचा चष्मा भरायचा. घे थोडा तुकडा. नाही तिथं मराठी शिकते ती. ते काय नेमकं आपली मेंटॅलिटी झाली. बिहारून आले म्हणजे हिंदीतच बोलणार. आम्हाला सगळे येत आहे. हा, हॅपी सगळे बर्थडे बाबा. थँक्यू. पोरगं गेलं बाहेर. हे इकडे बघ. पोरगा गेला कम्प्युटर क्लासला. ये जर जा. आमचं होय. आमचं तुमचा तो गेला लग्नाला. घरचे लग्न आहे थोडे. इथून घे. बाबा तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. थँक्यू. वाढदिवसाच्या असेच खूप खूप आनंदी शुभेच्छा. राहा, हसत राहा, खेळत राहा. आयुष्य कायम आनंदी जावं तुमचं. काकू सोबत भांडत राहा. आणि प्रेम आहे. मस्त स्मेल झाला राव. इकडे समोर. ओके वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. येते का? घे. बसा बसा. हा बसा बसा. दम छोड़ दिया है. क्यों छूट गया? आता ते नियोजन सगळं त्यांच्याकडे. तुम्ही बसा भाभी 2 मिनटं. त्यांनी काय आणलेलं ते पहा. मला काहीच माहिती नाही. बरं मी काय गिफ्ट आणलं नाही म्हणून मी सर्वांसाठी हो कुल्फ्या काही नाही. आणल्या. काही ऐका. नाही. कुल्फ्या. ते तुमच्या मुलीने केक आणला, मी कुल्फ्या आणल्या सगळ्या. बरं.
म्हणलं कुल्फी आता फ्रीजमध्येच ठेवू आपण. फ्रीजमध्ये कुल्फी आत्ता खाणार आहे का तुम्ही? हा त्यांना आता काय द्या. हां कुल्फी तू खाऊन बघ. एक नंबर कुल्फी. तू बघ रे. राजवाडी कुल्फी आणली. तू बघ काय ते आवडत नाही म्हणायचं नाही. सासरी जायचंय तुला. सासरी जायचं सगळं आवडतं मला. कुल्फी अभी खा रहे क्या? हाँ ये लड़की ने भेजा है, ये इनकी तरफ से तिकडे नाही, गावाला नाही, है ना? ये केक. मुलीने केक पाठवला. केक पाठवला. केक आता कट करा आणि आपण खाऊयात सगळे. हा, केक द्या सगळ्यांना. डिशेस आहेत का? डिश आण आता कट करून त्याच्यात ठेव. मी कट करतो. निदान द्याल. हा एक मिनिट बोलतो बसा काकू हां बसा. थोडं थोडं हे घेऊ ना. ते चालूच आहे. हा, बस. चालू आहे ते चालू आहे लाईव्ह चालू आहे सगळं ते. नमस्कार. आज आमचे रूम ओनर घेगडमल साहेब यांचा आज बड्डे आहे. आम्ही थोडक्यात सेलिब्रेट केला. आमची फॅमिली म्हणजे हे सर्व एवढेच आहे. आणि विशेष म्हणजे सांगायचं तर येस यू कॅन डू इट. विशेष म्हणजे सांगायचं तर आजचा बड्डे त्यांच्या मुलीने सेलिब्रेशन केला आहे. मुंबईवरून विशेषतः त्यांनी मला काल फोन केला आणि सांगितलं बस. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या पप्पाचा बड्डे. खरंच अशी जीव लावणारी मुलगी भेटणं म्हणजे योगायोग म्हणतात. हां कारण सगळ्या मुलींचा बापामध्ये जीव असतो, पण सासरी गेल्यानंतरही बापाला जीव लावणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला एक सांगेल, आज भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पण जयंती आहे. आमचे रूम ओनर आहेत. यांनी कधीही आम्हाला रूम रेंटबद्दल किंवा कधीही कुठल्या कामात अडथळा आणला किंवा आम्हाला काही अडचण आली तर सक्षम हे उभे राहतात. त्यामुळे यांचे पण परत एकदा धन्यवाद आणि यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. थँक्यू सर्वांना. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा.